नांदेड जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळतंय। आता मी नांदेडच्या बारड शिवारात आहे। आपण बघतोय या शेतीला जे आहे ते अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं आहे। या शेतकऱ्यानं 4 एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केलेली आहे। मात्र कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे हे संपूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेले चित्र आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर 2 महिने उलटून सुद्धा नांदेड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नव्हता। मात्र ज्या पद्धतीनं मागच्या 5-6 दिवसात जोरदार पावसानं कमबॅक केल्यामुळे बळीराजा सुखावलाय, तर दुसरीकडे याच पावसामुळे जे आहे ते आता शेती पिकात सुद्धा नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं। याविरुद्ध सुद्धा ओढा आणि नदीच्या काठच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आज घडीला मिळालेल्या माहितीनुसार 339 मिलीमीटर जे आहे ते पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात झाली आहे। तर गतवर्षी आजच्या दिवशी 441 मिलीमीटर पाऊस जे आहे ते नांदेड जिल्ह्यात पडला होता। असं असताना एक जवळपास 100 तूट अजून सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते। मात्र इकडं समाधानाची बाब आहे की पाऊस पडतोय, तर दुसरीकडे शेतकऱ्याच्यासाठी चिंतेची बाब ही आहे की याच पावसामुळे जे आहे ते शेती पिकाचं मोठं नुकसान होतंय। आपण बघतोय आता मी सोयाबीनच्या शेतीत उभा आहे। हे संपूर्ण सोयाबीन जे आहे ते पाण्याखाली गेल्यामुळं या सोयाबीनच्या पानावर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं गाळ साचलाय। ही कवळी पानं जे आहे ती या सोयाबीनची खराब होताना आपल्याला पाहायला मिळतील। आणि अजून काही तास, अजून काही वेळ या सोयाबीनवर जर अशाच पद्धतीनं पाणी राहिलं तर हे संपूर्ण सोयाबीन शेतकऱ्याच्या हातचं जाणार आहे। यामुळे सुद्धा आता शेतकऱ्याचं टेन्शन वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बारड, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।